चला या क्लासिक फिटनेस चर्चेत उतरूया. आपल्या हृदयासाठी नक्की काय चांगलं आहे? दोन्ही व्यायाम असले तरी हृदयावर त्यांचा परिणाम खूप वेगळा होतो. तो नक्की कसा तेच पाहूया. रेझिस्टन्स ट्रेनिंगमध्ये जड वजन उचलताना रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि ब्लड प्रेशर अचानक वाढतं. यामुळे हृदयावर प्रचंड दाब येतो, जणू काही आपलं हृदय प्रत्येक लिफ्टसोबत एक मिनी वर्कआउट करतंय. हळूहळू या प्रेशरला हाताळण्यासाठी आपलं हृदय स्वतःमध्ये बदल घडवून आणतं. यालाच रिमॉडेलिंग म्हणतात. ह्या बदलामुळे हृदयाच्या भिंती जाड होतात. या जाड भिंतींमुळे कमी वेळेत जास्त शक्ती निर्माण करता येते. याचाच अर्थ हृदयशक्तीसाठी तयार होतं, पण एन्ड्युरन्ससाठी तितकंसं नाही. आता याच्या अगदी उलट बघूया ॲरोबिक एक्सरसाइज, म्हणजे धावणं, पोहणं किंवा सायकल चालवणं. इथे मसल्सना सतत ऑक्सिजनची गरज असते, त्यामुळे हृदयाला जास्त रक्त पंप करावं लागतं. यामुळे होणाऱ्या बदलांना व्हॉल्यूम डॉमिनंट रिमॉडेलिंग असं म्हणतात. म्हणजे प्रेशर नाही तर व्हॉल्यूम महत्वाचा. यामध्ये हृदयाचे चेंबर्स मोठे होतात, म्हणजे प्रत्येक ठोक्याला जास्त रक्त पंप होतं, हृदय सुपर एफिशियंट बनतं. यामुळे इतकी एफिशियन्सी येते की रेस्टिंग हार्ट रेट 40 ते 50 पर्यंत खाली येऊ शकतो. तर मग हे दोन वेगवेगळे बदल आपण पाहिले. मग यातलं चांगलं कोणतं, प्रेशर की व्हॉल्यूम? खरा मुद्दा हा आहे की हे दोन्ही प्रतिस्पर्धी नाहीत, तर एक टीम आहेत. दोघे मिळून एक शक्तिशाली आणि टिकाऊ हृदय बनवतात. आणि रेझिस्टन्स ट्रेनिंगचे फायदे फक्त हृदयापुरते नाहीत, त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. आपले मसल्स शुगर स्पंजसारखे असतात. ते ब्लड शुगर कंट्रोल करतात आणि मेटाबॉलिझम वाढवतात. मसल्स शरीराला तंबूच्या तारांप्रमाणे स्थिरता देतात. यामुळे बॅलन्स सुधारतो आणि दुखापती टळतात. जेव्हा मसल्स हाडांना खेचतात तेव्हा हाडं अधिक मजबूत होतात. यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. तर मग दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी एक संतुलित रुटीन कसं असावं? चला काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, नुसता व्यायाम पुरेसा नाही. योग्य आहार आणि पुरेशी झोप ही तितकीच महत्त्वाची आहे. शेवटी एकच प्रश्न, आपलं रुटीन हृदयाला फक्त पॉवरसाठी तयार करतंय की फक्त एन्ड्युरन्ससाठी, की दोन्हींसाठी?